सगळीच व्यवस्था हड्डी मड्डी चड्डी सगळंच त्यात राहू शकते. कोणतीही व्यवस्था करू शकते. या लेवलचे जे कंत्राटदार आहेत त्यांच्यासाठीच हे पर्टिक्युलर कामं काढले जातात. या ठिकाणी PWDचे जे सुबे असतात कार्यकर्ते हे चेहरे तुम्हाला दिसत असतील. म्हणजे सुशिक्षितच आहेत आणि सोबत त्याला एक ठपका लागला तो म्हणजे बेरोजगारीचा. कसा आहे, मायबाप शातीले माती आणि वावरात निरा ती पण उसळतात म्हटलं माती करून पोरं इंजिनियर करतात आणि इंजिनियर पोरं बिना कामाचे असे उदास झाल्यात. काम असं आहे की याचे आरोप असे होऊन राहिले की कोणत्याच प्रकारचे टेंडर निघत नाही, नोटिसा निघत नाहीत आणि कामं परस्पर होत असल्यानं हे मोठे संताप झाले. दादा काय नेमका विषय सांगा ना जरासा. PWDने हे या वॉल कंपाऊंडचं बांधकाम केलेलं आहे. हे बांधकाम केले असताना याचं कोणतं टेंडर झाले नाही, याचं कोणतं एस्टिमेट नाही आणि यावर कोणी इंजिनियर पण नाही. मग याची जबाबदारी कोण घेईल आणि कोणत्या फंडातून बांधले, काय बांधले आणि हे काही अतिआवश्यक नाही आहे. तुम्ही जर तुमचे PWDचे कामं करून राहिले तर जे काम अतिआवश्यक आहे, जे अतिआवश्यकमध्ये येते, ज्यामुळे लोकांना काही अनुभव शकते, इथून कोणत्या प्रकारची हानी आहे? इथं ना मोठ्या प्रकारचे जनावर आहेत, ना चोराची भीती, ना काही भीती. मग हे तुम्ही वॉल कंपाऊंड बांधली कशासाठी? मग तुमचा असा आरोप आहे की परस्पर बांधली बी परस्पर बांधली तर बांधली, यावर लक्ष कोणाचं आहे? तुम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग काम करून आला तर यावर पाहिला ज्युनियर इंजिनियर कोण आहे, डेप्टी इंजिनियर कोण आहे, याची जबाबदारी कोण घेईल? आणि आपला प्रशासनाने विचारपूस केली इंजिनियर पण ते आम्हाला माहिती नाही. मग हे बांधली कोणी? रातोरात बांधली की रातचे हात राख तुम्ही तुमच्या स्वखर्चातून बांधली, तुमच्या स्वतःच्या पगारातून बांधलेली आहे. मग आम्ही काय करू? तुम्हीच जर सारे कामं परस्पर मॅनेज कराल तर आम्ही आमचे काढलेले लायसन आम्ही सिलेंडर करून देतो. आम्हाला जर 8 दिवसात याबद्दल कोणती माहिती योग्य ती मिळाली नाही तर सुशिक्षित बेरोजगार सर्व अभियंता आहे हे आम्ही आमच्या लायसनची प्रत आपल्या एक्झिक्युटिव्हला आम्ही सोबून देऊ, सिलेंडर करून देऊ आमच्या लायसन. तुम्हीच तुमचे परस्पर कामं करा, तुम्हीच तुमची सर्व काही गोष्टी करा. आम्ही करणारच नाही कामं याच्यानंतर. तुम्ही आम्हाला माहिती देत नाही, टेंडर लागते, तुम्ही टेंडर वरच्यावर होऊन टाकता. काही टेंडर असे कामं असे आहे की जे तुम्ही लोकांना माहिती पण होत नाही, परस्पर करून टाकता. हे काम अतिआवश्यक नाही आहे. हे कंपाऊंड केली, समोरची कंपाऊंड तशीच पडलेली आहे. मग ते कोणी केली? हे का केले तुम्ही? यावर इंजिनियर कोण आहे? इंजिनियरला विचारपूस केली तर इंजिनियर म्हणजे आम्हाला माहीत नाही. मग हे पाहीन कोण? याचं व्हॅल्युएशन कोण करून? कामाची दर्जा कोण पाहीन? याच्यात पाणी मारलं नाही मारलं, कामाचं काय काम कशा प्रकारे केलं कोण सांगणार? याची जबाबदारी कोण घेईल? तर आम्हाला लवकरात लवकर एक्झिक्युटिव्ह साहेबांनी सांगावं की हे कशामुळे केलेलं आहे आणि याची जबाबदारी कोण घेत आहे? एजन्सी कोण आहे? याची एजन्सी कशी काय नियुक्त केली, कोणती एजन्सी आहे, कोणत्या टेंडर मार्फत, महाटेंडर मार्फत केली, ऑफलाईन मार्फत केली, कशा मार्फत याची टेंडरची म्हणजे एजन्सीची नियुक्ती केली आहे हे आम्हाला कळण्यात यावं ही आमची विनंती आहे. तुमचं काय म्हणणं आहे दादा? हे इलिगल काम आहे. विभागानं स्वतःची मनमानी चालू केलेली आहे. इथं काल मी संबंधित जो एरिया ज्या जेईकडे ते कनिष्ठ अभियंताकडे त्याला विचारलं का हे कंपाऊंड कोण बांधली, तो एकदम सरप्राईज झाला. अरे मलाच माहिती नाही म्हणा हे कंपाऊंड कोण बांधली. म्हणजे जर जेई तुमच्या डिपार्टमेंटच्या जेईला माहिती नाही, तुमच्या डिपार्टमेंटच्या टेक्निकल माणसाला माहिती नाही आहे तर मग हे कोणाच्या छत्रछायाखाली काम चालू आहे हे त्या उपविभागाचे जे डेप्टी इंजिनियर आहे त्यांनी याचं उत्तर द्यायला पाहिजे. पण डेप्टी इंजिनियर इथं नसतात. तुम्ही कधी येऊन पहा, डेप्टी इंजिनियरचं कॅबिन खालीच असते. डेप्टी इंजिनियर फुल वॉन्टेड राहते, कुठे कधीच भेटत नाही. याचं उत्तर कार्यकारी अभियंत्याने द्यायला पाहिजे. कार्यकारी अभियंता सुद्धा या गोष्टीतून पळ काढतात का मला माहिती नाही याच्यात. आता त्याकरताच आम्ही सर्व सुबे अभियंता मंडळी इथनं या कंपाऊंड वॉलपासून आपण अधीक्षक अभियंत्यांना भेटायला जाणार आणि या दोन्ही गोष्टीचा काय अर्थ आहे, तुम्ही कसे टेंडर काढून राहिले याच्याविषयी विचारणं आपण आता अधीक्षक अभियंत्याला करणार आहोत. सुशिक्षित बेरोजगार असणारे इंजिनियर हे सर्व पोरं आज सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती या ठिकाणी सर्वजण आले आहेत. तुम्ही पाहत असाल तर याचं काय नेमकं म्हणणं आहे काय नाही ते आपल्याला माहीत करून घ्यायला. कारण याच्या अशा वज्जर तुफान अडचणी आहेत. मी पहिले सांगितलं माय पोरगं इंजिनियर झालं म्हणते बाई आणि इंजिनियर पोराची कंडिशन पहा काय आहे. तर याचं काय नेमकं दुःख आहे ते अंदर जाऊन पाहू आपण नेमकं आता. परत केस म्हटलं फेसबुकवर त्याच स्टोरीमध्ये म्हणतात निवेदनच्या अनुषंगाने आम्ही आता खूप आता चुकीचं आलं. सुबे म्हणजे सुशिक्षित बेरोजगार असणारा इंजिनियर वर्ग आतापर्यंत पाटील साहेबाच्या कक्षात म्हणजे अधीक्षक अभियंता जे आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे आता लोक त्यानं म्हटलं 2 तास ठिया आंदोलन काय चर्चा केली साहेबासोबत काय अडचण आहे तुमच्या साऱ्या शिकेल सवरेल पोरं दिसणार साहेबासोबत काय बोलले? आमची अडचण अशी आहे का आम्ही शिकेल सवरे लाव बांधकामातले दुसरं काही काम जमत नाही. तर बांधकामाची इकडे कामं होऊन राहिले इथं यायच्या ऑफिसचीच कंपाऊंड बांधली आहे ना. याला विचारलं बा कंपाऊंड बांधली तर ठेकेदार कोण होय, टेंडर नोटीस कुठं लावली, कारण टेंडर नोटीस लावल्या बगर काम नाही करतायत ना. तर म्हणते जे म्हणते आम्हाला माहित नाही
डेप्टी म्हणते तेही म्हणते आम्हाला माहित नाही. आता डेप्टी साहेब आले तर डेप्टी साहेबाचं म्हणणं आहे का बा अर्जंटचं काम होतं म्हणून मी भीत बांधून टाकली. ओ माय गॉड. हा, मनात आलं म्हणून बांधून टाकली. म्हणजे टेंडर नोटीस न देता हे कामं करून आले असा तुमचा आरोप आहे काय? बिलकुल बिलकुल, काऊन नाही. काम तिथं मोजमाप करा लागत होतं, त्याचं अंदाजपत्रक तयार करा लागत होतं. हे इथं काहीच नाही ना. डायरेक्ट असं वाटलं, मला वाटलं हे भीत बांधायची आहे ना, धरलीन बांधली. ठेकेदार कोण आहे, काम कोण करू राहिलं, मटेरियल कोणी आला, कोण आले, काहीच पता नाही. आणि भीत कुठची भीत आहे PWD ची ऑफिसची. म्हणजे आपल्या याच्याजवळच बांधकाम विभागाची स्वतःची भिंत त्यालाच माहित नाही बांधून कोण राहिलं. बरं, अजून तुमच्या काही कार्यकर्त्यासोबत बोललो मी. याचं असं म्हणणं आहे की परस्पर टेंडर मॅनेज करून कामं वाटप चालू आहे. खरी गोष्ट आहे काय? हे परस्परच झालं ना. तर मग इच्छा उभ्यापैकी एकाले माहित नाही काम कोण केलं, काम लागते नाही लागत, काम होताना दिसून राहिलं. टेंडर निविदा लागन तेव्हा आमच्यासारखे सरकी हे जे आहे लाईने बारके सुरके पोट्टे आम्ही टेंडर भरण. आमचे टेंडर भरायचे वाक्य आहे ना का, आम्हाला मालूमच नाही पडलं का बा टेंडर लागलं. आम्हाला माहित पडन तेव्हा आम्ही टेंडर भरण. आता इथं बसलेले कार्यकर्ते काही साधी सुधी नाही काही. 100चं काम 60 करणारे होय, 40% बिलो काम करणारे पोरं होय. एक काम लागते सरकारी निविदेले तर 42 जण टेंडर भरते. सोपी गोष्ट नाही आहे. म्हणजे चढाओढ लागली, कोण किती पैसे कमी टाकते. अरे शासनाचा एवढा फायदा, मी तर म्हणतो देशाच्या सैनिकानंतर फक्त आमचेच पोरं आहेत का देशाची एवढी काळजी करते का स्वस्तात काम करून देते सारं. मस्त. बिलकुल टनाटन. साहेबासोबत चर्चा केली, काय काय चर्चा केली, नेमकं तुमची समस्या काय काय आहेत? सार्वजनिक बांधकाम विभाग PWD अमरावती के अंदर पिछले 6 महीनों से या पिछले 1 साल से जो ये गोरख धंधा चालू है, काम जो है परस्पर जो है बांटे जा रहे हैं अपने नजदीकियों को. उसके अंदर कोई निविदा नहीं निकाली जा रही है. शासन की निधि का दुरुपयोग है. जो यहाँ पे जिनाइन कॉन्ट्रैक्टर है, सुशिक्षित बेरोजगार अभियंता, अनएम्प्लॉयड इंजीनियर, इनको काम कुछ भी नहीं मिल रहा है. और यहाँ पे अधिकारियों की मनमर्जी पूरी चल रही है. कमीशनखोरी का धंधा जोरों के ऊपर है. अधिकारी जो है अपना कमीशन बना रहे हैं और अपने चहितों को काम बांट रहे हैं. असं तुमचा सरकारी बरं. तुम्ही तर जो भल्ला आरोप केला सरकार, म्हणजे कसा काय आरोप करून आले हा? ये सारा रास्ता जो निकाला है, शासन निर्णय जो 33 डाला है, 33% सूबे, 33% ओपन, 33% सोसाइटी. तो यहाँ पे जो है 90% काम जो है सोसाइटी पर बांटे गए हैं, मजदूर सहकारी संस्थाओं को दिए गए हैं, जिसके आड़ के अंदर अधिकारियों के परिचित लोग जो है काम उठाते हैं. नाम सोसाइटी का होता है, काम कोई रिश्तेदार का होता है अधिकारी के. बरं, मला एक प्रश्न असा आहे की जे सोसायटीवर काम म्हणजे जे मजूर सोसायटी असते, वाचनात आलं बरं आपल्याला काय शिकेल सवरेल लोकांनी. मजूर सोसायटीचा नियम असा आहे की ते काम करणारे स्वतः मजूर पाहिजेत. दादानं डायरेक्ट सांगितलं मजूर सोसायटी नावावर अधिकारी वर्ग मस्त कार्यक्रम लावून राहिले म्हणते. अधिकारी मजूर झाले असं म्हणता येणार नाही. कारण का तसं पाहिलं तर जर मजूर सहकारी संस्थेवर कामं देतो म्हटलं, त्या मजूर सहकारी संस्थेत किती मजूर आहे, कोण आहे, त्यांनीच प्रत्यक्षात तिथं साईटवर हजारानं उपस्थित आहे. पण ते तसं काही होत नाही. हे अधिकारी लोक स्वतःची पोळी भाजायचं काम करतात, स्वतःच्या ओळखीतल्या लोकांना कामं देतात. आणि मजूर सहकारी संस्थेचा विषय असा आहे की ते टेंडर कधी लागते, काय लागते, डायरेक्ट पत्र चाललं जाते, निवेदन राहत त्याची. तर त्यात हा पूर्ण गोळ अधिकारी लोकांनी परस्पर काढून ठेवलेला आहे. म्हणून आम्ही जी माहिती घेतली तर माहितीत असं लक्षात आलं की 99% कामे मजूर सहकारी संस्थेला देण्यात आलेली आहे. आणि त्यातली जास्तीत जास्त कामे जर आपण एक सर्वे काढला, कोण केली, एक सर्वे केला, तर काही मोजकेच ठेकेदाराचे अधिकारी लोक जवळचे आहे, कोणी नातेवाईक आहे, कोणी जवळचा आहे, कोणी त्याचे याची बिलं काढून देते, आपलं तिकीट काढून देते रेल्वेची, प्लेनची, कोणी त्याची राहायची व्यवस्था करते, त्यांनी अजून कायची कोणती राहायची जेवायची व्यवस्था कोणती, सगळीच व्यवस्था, हड्डी मड्डी चड्डी सगळंच त्यात राहू शकते. कोणतीही व्यवस्था करू शकते. या लेवलचे जे कंत्राटदार आहेत त्यांच्यासाठीच हे पर्टिक्युलर कामं काढले जातात. काही कामात असे आहेत त्याचे पण आमच्याजवळ कागद पुरावे आहे की काही कामं फक्त कागदावर आहे, ते अजून प्रॅक्टिकल मध्ये झालेले नाही, त्याचे बिलं निघालेले आहे. ते आम्ही सगळं कागदपत्र रीतसर पत्रकार परिषदमध्ये जाहीर करून देऊ आम्ही.